पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना आदेश दिले असून लवकरच नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या जागेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारले जाईल, अशी माहिती नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे। हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा उभारण्याबाबत मागणी केली असता त्यांनी तातडीने होकार देत आयुक्तांना तसे आदेश दिल्याचे सांगितले आहे। त्यानंतर आज नांदेडमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासंदर्भात शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे। तसेच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर व धनगर समाजाचे नांदेड, हिंगोली, परभणी येथील प्रमुख समाज बांधव उपस्थित झाले होते, अशी माहिती सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आली आहे। धनगर समाजाची या मंगल कार्यालयामध्ये बैठक उपस्थित झाली आणि बैठकीला मला अचानक कॉल आला, म्हणजे नगरसेवक सकाराम कुपेकर यांनी, आणि आपण मागच्या वेळेस दिवाळी अधिवेशन होतं, त्या अधिवेशनामध्ये आम्ही CM साहेबांकडे मागणी केली की आपल्या अहिल्याबाई देवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये, आणि बरेच दिवसापासून हा समाजाची मागणी होती। अहिल्याबाई देवी होळकर हे एक जगामध्ये प्रसिद्धी महापुरुष होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे विचार खूप मोठे आहेत, आपले भारतात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहेत। त्याच्यामुळं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये समाजाच्या वतीनं, सर्व नांदेड जनतेच्या वतीनं सगळ्याची मागणी होती की अहिल्याबाई देवी होळकर यांचा पुतळा इथं झाला पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये। त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबाला स्वतः मी मागणी केली, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी लगेच आयुक्त साहेबाला कॉल करून लगेच आदेश देण्यात आले की तात्काळ तिथं जागा आहे, तिथं जागा उपलब्ध करून द्या आणि तिथं अहिल्याबाई देवी होळकर यांचा पुतळा उभारला पाहिजे असं त्यांचे शब्द दिले। ठीक। आज सकल धनगर समाजाच्या वतीनं अख्खी जिल्ह्यातील धनगर समाजाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बैठक झाली होती। त्या बैठकीचे दोनच विषय होते, ST आरक्षण आणि नांदेड शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक होतं। या अनुषंगाने आम्ही नांदेड उत्तरचे आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेबांना आम्ही आमंत्रण केलं, बोलवलं या बैठकीमध्ये की आम्हाला या ठिकाणी स्मारक नांदेड उत्तरमध्ये करायचं आहे, आणि त्यांनी लगेच CM साहेबांना पत्र देऊन त्यांच्या इंड्युसमेंट घेऊन लगेच फॉलो करून जागा उपलब्ध करून देतो असं आमच्या समाजाला आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे, आणि ते शब्द नक्कीच पाळतील असं आम्हाला त्यांचं आश्वासन आहे। त्याबद्दल त्यांचंसुद्धा आम्ही मनाचा आभार मानतो। आणि इतकंच नाही तर आमच्या धनगर समाजाचा मूळ उद्देश आहे ST आरक्षण। आज आम्ही बरेच वर्षापासून ST आरक्षणासंदर्भात मोर्चे काढतो, आंदोलनं उपोषणं करतो, पण आम्हाला आजपर्यंत कोणपण यश आलेलं नाही। मागच्या बारामतीच्या मोर्चामध्ये फडणवीस सरकारने सांगितलं होतं साहेबांनी की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ, पण आजपर्यंत त्यांची कॅबिनेट झाली नाही का की असं वाटतं। त्यामुळे आमच्या जनतेचा रोष आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांनीसुद्धा दिलेले शब्द पाळावा। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 9 सभा घेतली असते, 7 सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही धनगर समाज महाराष्ट्रामध्ये बऱ्याचपैकी संख्येने आहे, त्यांना बी आरक्षणाचा मार्ग आम्ही मार्गी लावू, पण त्यांनी त्याच्यानंतर धनगराचा दरसुद्धा काढलेला आहे। त्याबद्दल आम्हाला त्या सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही दिलेले शब्द पाळा, धनगर समाजाची दिशाभूल न करता त्यांनी पाळावा, ही अपेक्षा आम्हाला CM शिंदे साहेबांकडून आहे। शिंदे साहेब नक्कीच आमच्या इथे मार्ग लागतील, आम्हाला आश्वासन देईल, त्यांनीसुद्धा दिले आणि ते पाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। या अनुषंगाने मी सर्व सकल धनगर समाजाच्या त्यांनी विनंती करतो की दिलेले शब्द प्रत्येकाने पाळला पाहिजे, आणि आमदार साहेबांना पुन्हाची विनंती करतो की त्यांनी नांदेड शहरामध्ये स्मारक उभं करावं, एवढी त्यांना विनंती करतो आणि थांबतो। जय